साहेब, जुन्नर तालुक्यातील 22 की 26 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या, काही पोटनिवडणुका होत्या. कशा पद्धतीने निकाल जाहीर झाला आणि काय कशा वातावरणात निवडणुका पार पडल्या? जुन्नर तालुक्यामध्ये एकूण 26 सार्वत्रिक निवडणुका आणि 14 पोटनिवडणुका होत्या. त्याच्यापैकी प्रत्यक्ष निवडणूक 22 सार्वत्रिक निवडणुकांची आणि एका उच्चील गावच्या पोटनिवडणुकीची निवडणूक ही झालेली होती. गेल्या महिनाभराच्या कालावधीत विविध नॉमिनेशन्स आणि सर्व टप्पे पार पडत होते. हे सर्व टप्पे पार पडताना जुन्नर तालुक्यामध्ये अगदी किरकोळ अपवाद वगळता अत्यंत शांततेत ही पूर्ण मतदानाची लोकशाहीची प्रक्रिया पार पडलेली आहे. आज या ठिकाणी मतमोजणीची देखील प्रक्रिया पूर्ण करून सर्व निकाल या ठिकाणाहून जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वच घटकांचं हे सहकार्य हे आम्हाला निवडणुकीच्या प्रशासनाला लाभलेलं आहे. या सर्व घटक म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व जनतेतील सर्व घटक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, विविध पक्ष, समाज संघटना, पत्रकार मित्र, विविध संस्था ज्यांनी आम्हाला हा हॉल देखील उपलब्ध करून दिला, सर्वांचेच या ठिकाणी मी प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. निवडणुकीत प्रस्थापितांना धोका झाला आहे असं वाटतं तुम्हाला? की राजकीय नक्की काय समीकरण आहेत त्याच्याबद्दल प्रशासनानं भाष्य करणं अपेक्षित नाही. तरी देखील लोकशाहीमध्ये लोकांनी जे त्यांचा कल आहे तो स्पष्ट केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. राजकीय नक्की काय समीकरण आहेत त्याच्याबद्दल प्रशासनानं भाष्य करणं अपेक्षित नाही. तरी देखील लोकशाहीमध्ये लोकांनी जे त्यांचा कल आहे तो स्पष्ट केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.